B.Ed ॲडमिशन 2025-26चे कॅपराउंड सुरू झालेले आहे। व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे कॅपराउंडचे रजिस्ट्रेशन करू शकता। या व्हिडिओमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांना जोडणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने जर कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडले नाही तर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतो। जे त्यांचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे जोडणं अतिशय गरजेचं आहे। साइडवर आल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन आहे, यूजर मॅन्युअल आणि ब्राउचरचं ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये बघू शकता ज्यांचे ही डिग्री आहे त्यांच्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे आणि पीजी केली असेल त्यांच्यासाठी सुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे आणि ज्यांनी 10वी आणि 12वी म्हणजे एसएससी आणि एचएससी एकापेक्षा जास्त अटेम्प्टमध्ये दिलेली असेल, जसं की कोणाचा सब्जेक्ट बॅक असतो तो व्यक्ती परत सब्जेक्ट देतो तो त्या व्यक्तीला संपूर्ण मार्कशीट सुद्धा लागणार आहे आणि एक इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण मल्टिपल अटेम्प्ट सर्टिफिकेट असं म्हणणार आहे, याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणत नाही। तर त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये एक PDF दिलेली आहे, त्यामधून त्यांनी ते डाउनलोड करून तो फॉर्म फिल करू शकतात। तर बघू शकता यामध्ये अशा प्रकारे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुमचे 10वी साठी हे एक पेज देण्यात आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करावी लागेल। त्यानंतर HSC त्यांच्यासाठी सुद्धा एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही यामधून जर तुम्ही मल्टिपल अटेम्प्ट दिलेले असेल तरच तुम्हाला टाकायची गरज आहे। जर तुम्ही सिंगल म्हणजे वन टाइम मध्ये पास असेल तर तुम्हाला 10वी 12वी सोबत हे सर्टिफिकेट लावायची गरज नाही आहे। क्लिअरली सांगतोय तुम्हाला, फक्त ज्यांनी डिग्री दिलेली आहे, डिग्री म्हणा पीजी म्हणा, त्यांना द्यावंच लागते, कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट असणार आहे। तर ज्यांची ही डिग्री ग्रॅज्युएशन बद्दल दिलेला आहे, यामध्ये ज्यांचंही सेमिस्टर वाईज असेल त्यांना यामध्ये दिलेलं आहे। बघू शकता यामध्ये संपूर्ण सेमिस्टर वाईज त्यांना यामध्ये माहिती फिल करावी लागेल। यामध्ये तुम्हाला दिलेली संपूर्ण तुमची ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन ज्यांचेही सेमिस्टर वाईज आहे ते विद्यार्थी अशा प्रकारे यामध्ये दिलेली माहिती भरू शकतात। यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्क्स, कॅन्डिडेट, सिग्नेचर, कॅन्डिडेट, तुमचे नाव यामध्ये भरावे लागेल। त्यानंतर यामध्ये ज्यांची डिग्री इयर वाईज असेल, जसं काही विद्यार्थ्यांची जी डिग्री आहे इयर वाईज आहे त्यांना 3 इयरचे मार्क्स यामध्ये नमूद करावे लागेल, टोटल मार्क्स यामध्ये नमूद करावे लागेल। त्यानंतर त्यांची इथे सिग्नेचर आणि नाव नमूद करावं लागेल। तर ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि फॉर्ममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ॲड केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये संपूर्ण माहिती फिल करावी लागेल आणि 4 सेमिस्टरचे मार्क्स आणि इथे मार्क्स तुम्हाला ॲड करावे लागेल। त्याचप्रमाणे इथे तुमचे पर्सेंटेज काढून तुम्हाला इथे नमूद करावे लागेल, सिग्नेचर आणि त्यांचे नाव म्हणजे विद्यार्थ्याचे। आणि ज्यांचेही जे पीजी आहे ही इयर वाईज असेल त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। बघू शकता त्यांचे इयर वाईज असेल तर 2 इयरचे मार्क्स त्यांचे आणि सेम अशा प्रकारे हा एक पेज तुम्ही फिल करून भरू शकता। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर वाईज केली तर त्यांना सेमिस्टरचं पेज डिग्री सोबत जोडावे लागेल। इयर वाईज असेल तर इयर वाईज, जसे सेमिस्टर असेल तर 6 मार्कशीट आणि 7वं हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट। सेम तसंच डिग्री असेल तर डिग्रीचे 3 मार्कशीट आणि एक 4थं कन्व्हर्जन सर्टिफिकेट। आणि अशा प्रकारे तुम्हाला PDF तयार करावी लागेल आणि ती PDF तुम्हाला ग्रॅज्युएशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे अपलोडचं तिथे तुम्हाला अपलोड करावे लागेल। तर अशा प्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे। यामध्ये जास्त काही हार्ड कोणतीही नाही आहे, यामध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन जे तुम्ही डिग्री पीजी पास केली असेल त्या प्रकारे तुम्हाला इथे फक्त नमूद करायचं आहे आणि फायनल तुम्हाला ते मार्क्स जे आहे पर्सेंटेज आहे कॅल्क्युलेट करून त्यामध्ये सांगायचं। फक्त यामध्ये एवढंच आहे की एकच तुम्हाला हे 4 पेजमधून एकच सर्टिफिकेट एकासोबत जोडावं लागेल, कारण इयर वाईजसाठी एक आहे आणि सेमिस्टरवाल्यांसाठी एक आहे। अशा प्रकारे कुठेही कोणाला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता। रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात संपूर्ण प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात आलेला आहे आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये जरी कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरून हे डिग्री आणि पीजी सोबत अटॅच करा। आणि यानंतर जी ही मेरिट लिस्ट असेल, कोणतीही अपडेट असेल B.Ed ॲडमिशनबद्दल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।